नमस्कार, मी भारत दत्तू. दामाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. अखेर डोंगरगावात पहिल्यांदाच पारधी समाज बांधवांना मिळाले हक्काचे घर. सत्यनारायण ऐवजी बौद्ध धर्माप्रमाणे केली वास्तुशांती. मंगळवेढ्याची पत्रकारिता ही केवळ कागदावर नसून ती सामाजिक बांधिलकी जपणारी. हैदर केंगार यांचे प्रतिपादन. विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षा अगोदर योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे. महेश जमदाडे यांचे प्रतिपादन. सागर चौरे यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले. बाळराजे पाटील यांचे गौरवोद्गार. दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराकडून शहीदांसाठी 11,000 रुपयाची मदत. आणि पुण्याच्या रुपेश चव्हाणने पटकावला टेंभुर्णीतील लहुजी श्री 2019चा किताब. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील एका पारधी समाजातील चव्हाण कुटुंबाला डोंगरगाव येथे प्राध्यापक DK साखरे यांच्या प्रयत्नाने राहण्यासाठी हक्काचे घर मिळाले असून त्यांनी या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करताना परंपरेनुसार चालत असलेल्या सत्यनारायणच्या महापूजेला फाटा देऊन गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचं पूजन करून बौद्ध धर्माप्रमाणे वास्तुशांती समारंभ केला असून शाहू फुले आंबेडकरी चळवळीने त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून पारधी समाज हक्काच्या घरासाठी संघर्ष करीत आहे. मंगळवेढा येथील पारधी समाजाचे मोठे आंदोलन उभारले होते. डोंगरगाव ग्रामपंचायत व गावातील प्रतिष्ठित मान्यवरांनी पुढाकार घेऊन प्रकाश चव्हाण व उषा चव्हाण या दाम्पत्याला राहण्यासाठी जागा दिली असून त्यांनी ज्या जागेवर आपले छोटेसे घरकुल उभारले आहे व याचा शुभारंभ त्यांनी अनोख्या पद्धतीने करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे संस्थापक प्राध्यापक DK साखरे, भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, संघटक सिद्धार्थ लोकरे, सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई महाराज, जनहित शेतकरी संघटनेच्या डॉक्टर ज्योती कांबळे, भारत मुक्ती मोर्चाचे दर्याप्पा कांबळे, डोंगरगावचे उपसरपंच गणिम पठाण, शाहीर दादाभाई शेख, शाहीर साखरे, अशोक जाधव, समाधान वाघमारे, बंडू मेटकरी, नेताजी मस्के आदींनी भेट देऊन त्या कुटुंबाचा सत्कार केला आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून पारधी समाज हा शिक्षणापासून वंचित असून या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा आपला प्रयत्न असून याचा श्री गणेश चव्हाण कुटुंबापासून केला असून या कुटुंबातील मुलांची शैक्षणिक जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचे प्रतिपादन जनहित शेतकरी संघटनेच्या डॉक्टर ज्योती कांबळे यांनी केले. सातत्याने हा समाज उपेक्षित राहिला असून कोणत्याही सुविधा या समाजाला मिळत नाहीत. आरोग्य सुविधेपासून हा समाज वंचितच आहे. ही सुविधा त्यांना मिळवून त्यांचे आरोग्य कसे राहील त्या दृष्टीने आपण काम करणार असल्याचेही जनहित शेतकरी संघटनेच्या डॉक्टर ज्योती कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची पत्रकारिता ही केवळ कागदावरची पत्रकारिता नसून ती सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता आहे. या पत्रकार संघाने आजपर्यंत समाजाच्या उपयोगाचे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन होलार समाज संघटनेचे नेते हैदर केंगार यांनी केले. ते बुधराणी हॉस्पिटल पुणे तसेच मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबिरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हा अध्यक्ष लतीफ तांबोळी होते. यावेळी बोलताना केंगार म्हणाले की मंगळवेढा तालुका पत्रकार संघाने आजपर्यंत पत्रकारिता करत असताना समाज हित डोळ्यासमोर ठेवून काम केलेले आहे. मंगळवेढा तालुका पत्रकार संघाने तालुक्यातील विविध गावांमध्ये नेत्ररोग शिबिर, पाणी फाउंडेशन चळवळीमध्ये काम, वृक्षारोपण, गोरगरिबांना उबदार शालींचे वाटप, अनाथ मुलांना खाऊ वाटप यासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे मंगळवेढा तालुका पत्रकार संघ हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्श आहे, असे प्रतिपादन केंगार यांनी शेवटी केले. या नेत्र तपासणी शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमास मंगळवेढा तालुका साप्ताहिक संपादक संघटनेचे अध्यक्ष समाधान फुगारे, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद बिनवडे, जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब नागणे, अक्षय टोमके, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर सागर लेंगे, सिस्टर माया पठारे, विलास काळे, युवक नेते महादेव मासाळ, सतीश शिंदे, शिवाजी गायकवाड, माजी सरपंच रतिलाल केंगार, होलार समाजाचे जिल्हा सचिव राजीव भंडगे, रमेश केंगार, परशु केंगार, सुभाष शिवशरण, आबा पाटील, दत्ता गुंड, बापू मासाळ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय टोमके यांनी केले, तर आभार कार्यक्रमाचे संयोजक व मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी केंगार यांनी मानले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षा अगोदर योग्य ते मार्गदर्शन घेतलेच पाहिजे, असे मत नुकतेच उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले शिक्षक महेश जमदाडे यांनी व्यक्त केले. येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयाने नूतन उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल जमदाडे यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य NB गायकवाड, उपप्राचार्य BD एल्मर, पर्यवेक्षक ML मुंजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जमदाडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. शाळेत जशी परीक्षा असते तशीच ही परीक्षा असते. परीक्षा पास होण्यासाठी निश्चित ध्येय ठेवले पाहिजे. ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रात करिअर केले पाहिजे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करण्यास मला आवडेल. हा सत्कार माझा नसून या विद्यालयांचा असल्याचेही त्यांनी सांगितले. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, मी विजय कदम. दैनिक दामाजी एक्सप्रेस या वृत्तपत्राचा 9वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होतोय आणि त्याच सोहळ्यामध्ये पुरस्कार वितरण सुद्धा होणार आहे. तर या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये तुमचा लाडका विजय कदम मी पाहुणा म्हणून येत आहे. तुमच्या सर्वांशी सुसंवाद आणि सुखसंवाद साधायची माझी इच्छा आहे. तरी आपण सर्वांनी भरघोस संख्येने या आणि हा सगळा सोहळा दैदिप्यमान करा, श्रवणीय करा आणि त्याचा आनंद लुटा. धन्यवाद. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. आजच्या आधुनिक युगात वाढदिवसाला होणारी लाखो रुपयाची अनावश्यक खर्चाला फाटा देऊन पेनूर येथील सागर चौरे यांनी 26 गरीब मुलींच्या नावावर प्रत्येकी 10,000 रुपये ठेव, अनाथ आश्रम येथे अन्नदान, शहीदांना आर्थिक मदत आदी सामाजिक उपक्रम राबवून समाजाला योग्य दिशा देण्याचं काम केलं आहे. हे एक आदर्शवत स्तुत्य असल्याचं मत लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी व्यक्त केले. पेनूर तालुका मोहोळ येथील उद्योजक सागर चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व भव्य नागरी सत्कार कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सागर चौरे यांच्या 26व्या वाढदिवसानिमित्त पेनूर येथील 26 गरीब कुटुंबातील मुलींच्या नावे प्रत्येकी 10,000 रुपये ठेव ठेवण्यात आली. तसेच मोहोळ येथील मागासवर्गीय अनाथ आश्रम येथे अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला होता. तसेच नुकत्याच पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत म्हणून 21,000 रुपयाचा चेक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांच्या कुटुंबियांसाठी दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराने 11,000 रुपयाची मदत केली आहे. मंगळवेढा येथील व्यापारी महासंघ व माजी सैनिक संघटनेने शहीदांसाठी मंगळवेढ्यातून मदत फेरी काढली असून या मदत फेरीच्या दरम्यान दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांनी सदरची मदत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी व्यापारी महासंघाचे सचिव अरुण किल्लेदार, दामाजी एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक प्रकाश जडे, उपसंपादक बाळासाहेब नागणे, साप्ताहिक संपादक संघटनेचे अध्यक्ष समाधान फुगारे, माजी सैनिक मुरलीधर घुले, महादेव दिवसे, चंगेज खान इनामदार, सय्यद इनामदार, व्यापारी महासंघाचे सतीश हजारे, मारुती काळुंगे, सुरेश कणुरे, प्रतीक किल्लेदार, शिवराज पटलशिट्टी, हिरालाल तांबोळी, विश्वास माळी आदी उपस्थित होते. मातंग एकता आंदोलन सोलापूर जिल्हा व अविनाश बागवे क्रीडा मंडळ टेंभुर्णी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय शरीर सौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या रुपेश चव्हाण यांनी आपल्या बलदंड शरीराच्या पिळदार स्नायूचे प्रदर्शन करून लहुजी श्री 2019चा अजिंक्यपदाचा किताब मिळवला. त्यास 31,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तर पुण्याचे राजेश इरले हा उपविजेता ठरला असून त्यास 21,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तर बेस्ट पोचचा मुकुट सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार यांनी टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे झालेल्या खुल्या मैदानात हजारो क्रीडाप्रेमींच्या साक्षीनं पटकावला. महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने सोलापूर जिल्हा मातंग एकता आंदोलन व अविनाश बागवे कला क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान टेंभुर्णी यांच्या वतीने रविवारी सायंकाळी छोरिया टाउनशिपच्या पटांगणात संपन्न झालेल्या पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातील 100हून अधिक शरीर सौष्ठव पटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष तथा पुणेचे नगरसेवक अविनाश बगवे यांच्या हस्ते करण्यात आले. माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे युवा नेते दीपक आंधळकर, पुणेचे नगरसेवक विठ्ठल थोरात, पुण्याचे युवक अध्यक्ष सुनील बावकर, टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,
मराठा सेवा संघाचे दिनेश जगदाळे, बहुजन संघर्ष समितीचे नागनाथ वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, मधुकर देशमुख, जयवंत पोळ, धनंजय मोरे, परमेश्वर खरात, संतोष आरडे, ललेंद्र शिंदे, प्राध्यापक सुहास पाटील, गणेश पवार, ललेंद्र शिंदे, महेंद्र वागसे, स्पर्धेचे संयोजक, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष राम वाघमारे सह आदी मान्यवर उपस्थित होते. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. अखेर डोंगरगावात पहिल्यांदाच पारधी समाज बांधवांना मिळाले हक्काचे घर. सत्यनारायण ऐवजी बौद्ध धर्माप्रमाणे केली वास्तुशांती. मंगळवेढ्याची पत्रकारिता ही केवळ कागदावर नसून ती सामाजिक बांधिलकी जपणारी. हैदर केंगार यांचे प्रतिपादन. विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षा अगोदर योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे. महेश जमदाडे यांचे प्रतिपादन. सागर चौरे यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले. बाळराजे पाटील यांचे गौरवोद्गार. दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराकडून शहीदांसाठी 11,000 रुपयाची मदत. आणि पुण्याच्या रुपेश चव्हाणने पटकावला टेंभुर्णीतील लहुजी श्री 2019चा किताब. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.